नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी इथे करणार आहे मसाल्याची. सुक्या किंवा रस्स्याच्या भाज्या बनवू शकतो. शिवाय हा मसाला आपण फ्रीजमध्ये 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. असा हा मसाला आहे. तर इथे प्रमाण सांगणार आहे किती, काय, कसं आणि मसाला जास्त प्रमाणामध्ये जरी बनवायचा असला तरी याच पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मसाला बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मसाला बनवण्यासाठी 4 मीडियम साईजचे मी इथे कांदे घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबऱ्याची आहे. 3 टीस्पून इथे घेतलेले आहेत धणे. 1 टीस्पून तीळ घेतलेले आहे. 2 मोठी विलायची आहे, मसाला विलायची. 10 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे. 8-10 इथे मी त्रिफळा घेतलेल्या आहेत. 1 इथे चक्री फूल हे घेतलेलं आहे. 1 टीस्पून जिरं आहे. 1 टीस्पून मगजबी आहे. 1 टीस्पून राई आहे. 1 इंच इथे घेतलेला आहे दालचिनी. 5-6 घेतलेले आहेत काजू आणि 2 टीस्पून इथे डाळ्या घेतलेल्या आहेत, ज्या आपण चिवड्यामध्ये घालतो. 2 इथे घेतलेले आहेत तेजपत्ते. हे साहित्य आपल्याला साधारण भाजून घ्यायचं आहे. कांदा पण आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. कांदा मी इथे जाडसर असा कट करून घेतलेला आहे. एअर फ्रायरमध्ये मी कांदा भाजायला टाकणार आहे. तोपर्यंत आपलं बाकी राहिलेले मसाले इथे भाजायचे आहेत. साधारण थोडंसं मोकळा करून टाकल्यानंतर पटकन भाजला जातो. बाकी मसाले कढईमध्ये आपण थोडं थोडं तेल घालून आणि भाजून घ्यायचे आहेत. इथे तिखट मिरची आहे तर ती घेतलेली आहे मी 8 आणि ह्या मिरची जी आहे तर हिला चपाटा मिरची म्हणतात. तर ही कलरसाठी मिरची असते आणि चवीलाही छान असते. तर ह्या जवळजवळ मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही हे मिरची जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कलरवाली जी मिरची मिळते ती मिरची इथे घेऊ शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे घेऊ शकता. तर तिखट मिरच्या मी इथे जास्त घेतलेल्या नाहीये, तुम्ही जास्त वापरू शकता. कढई आपली गरम झालेली आहे. कढई गरम झाली, मिरची भाजून घेऊ. मिरचीचे तुकडे करून भाजले तरी सुद्धा चालतील, तर मी अख्खीच टाकलेली आहे. थोडंसं घालायचं आहे तेल. गॅस कमीच आहे. कमी गॅसवरती मिरची आपल्याला भाजून घ्यायची. मिरची व्यवस्थित आपली इथे भाजून झालेली. ती एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. डाळ्या आपल्या भाजलेल्याच असतात तरी सुद्धा आपण थोडेसे आपण खालीवर करून घेणार आहे. तेजपत्ता तोडून आणि आपण इथे भाजून घेऊ. तसं तेल घालायचं. नंतर आपण जिरं घालू. जिरं भाजायला वेळ लागत नाही. राई पण इथेच टाकू आणि तीळ पण. तिळाचा आवाज येतोय हे भाजून आपण या मिरचीच्या याच्यामध्ये घालून काढून टाकत ठेवायचं. ज्या ताटामध्ये आपण मिरची थंड करायला ठेवली त्या ताटामध्ये आपण बाकी मसाले भाजून टाकायचे. थोडंसं तेल घालते. मगजबी टाकायचे आहे आणि काजू सुद्धा. एक टीस्पून आपली बडीशेप. बडीशेप भाजलेली आहे. थोडंसं तेल घालायचं. तेलची अशी आपल्याला थोडीशी फोडून नाही टाकायची. गॅस मी बंद केलेला आहे. खोबरं एअर फ्रायर मध्ये भाजून घेणार आहे. मसाले आपले इथे भाजून झालेले आहेत. हे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. कांदा आपला एकीकडे भाजतो. कांदा पण आपला एकीकडे झालेला आहे. कांदा पण ह्याच्यात काढून घ्यायचा आहे. मध्ये खोबरं भाजून घ्यायचं. कांदा भाजून झालेला आहे आपला.
आणि खोबरं आपण भाजायला टाकलेले. लसणाचे एवढे लसूण मी इथे घेणार आहे. 2 मोठे मोठे हे गाठे लसणाचे घेतलेले आहेत. त्याच्या सर्व पाकळ्या इथे मी वापरणार आहे. ह्याची मी पूर्ण साल काढणार नाहीये. मी फक्त सुरीच्या साहाय्याने हे पुढचं टोक आणि हे एवढं असंच साफ करणार आहे. लसूण साफ करून घेतलेलं आहे. आलं मी इथे घेतलेलं आहे. कढीपत्ता एवढा घालायचा आहे आणि कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या ह्या घ्यायच्या आहेत आपल्याला. जेवढ्या कोवळ्या काड्या आहेत तेवढ्या मी इथे वाटणामध्ये घेतलेल्या आहेत. आल्याचे बारीक तुकडे मी इथे आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. छोट्या भांड्यामध्ये मी हे वाटण वेगळं करणार आहे. आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. थोडंसं पाणी घालून, गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ही पेस्ट एकदम बारीक करायची आहे. इथे आपण हे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. जास्त प्रमाणात असल्यामुळे मी 2 वेळेला करून हे वाटण इथे बारीक केलेलं आहे. आपल्याला दुसरं वाटण इथे वाटायला घ्यायचं. हे वाटण पण आपल्याला एवढं बारीक इथे वाटून घ्यायचंय पाणी टाकून आणि थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करायचंय. अर्ध आपण हे केलेलं आहे, अर्ध आपल्याला अजून वाटायचं आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. संपूर्ण वाटण आपण इथे छान थोडं थोडं पाणी घालून आणि बारीक पेस्ट इथे वाटणाची केलेली आहे. हे दोन्ही वाटण वेगळे वेगळे आपण इथे वाटलेले आहे. कारण कमी जास्त प्रमाणात तुमची भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही 1 टीस्पून, 2 टीस्पून, 3 टीस्पून याचा वापर करू शकता या वाटणाचा. म्हणून हे वाटण वेगळं केलेलं आहे आणि हे वेगळं केलेलं आहे. 8 दिवस तुम्ही हे वाटण छान डब्यामध्ये ठेवू शकता, झाकण लावून, खराब होत नाही. तर आजची ही वाटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. वाटण करून बघा. रेसिपी आवडल्यास इतरांना शेअर करा. रेसिपीला लाईक करा. परत असंच एक छानशी रेसिपी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.